पण जो त्रास होतोय तो त्रास तुमचा बरा होण्यासाठी मदत होईल. लिक्विड जास्त झालं, मासिक धर्म टायमावर नसतं, मागे पुढे होणं आणि पेनफुल असणं, यासाठी खूप मोठं प्रोडक्ट आपल्याकडे आहे. ओके, त्याच्यानंतर अजून आपण करू शकतो. दुसरं आहे ते प्रोडक्ट आहे अँटी ॲलर्जी. कारण काय अँटी ॲलर्जी का घ्यावं लागेल? आज बहुतेक महिलांना बघितलं जाते ना, तांदूळ साफ करताना पण शिंकतात, गहू साफ करताना पण शिंकताना बघितले मी महिला. याचं मागचं कारण काय माहिती का? आज वाढणारं प्रदूषण. आज प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे आणि याची धूळ कुठे ना कुठे आपल्या शरीरामध्ये आहे, बरोबर आहे. आता ह्या धुळीमुळे काय होते? आपल्याला ॲलर्जी होते. आणि याचबरोबर आज क्लायमेटमध्ये पण चेंजेस खूप वाढत चालले, बरोबर ना. कारण हा जो मार्च महिना म्हटला तर गरमीचा महिना आहे, बरं, मार्च एप्रिल मे. पण आज असं होतंय की मॉर्निंगला थंडी लागते, दुपारी गरम होते, परत संध्याकाळी बघावं तर नॉर्मल थंडावा होते. म्हणजे हा जो क्लायमेट आहे आपल्या बॉडीला घातक ठरणार आहे. आणि आपण जर शेती करत असतो तर शेतीसाठी पण तो घातक आहे, कुठे ना कुठेतरी आपल्याला हा त्रासदायक ठरणार आहे. ओके, तर याची जी ॲलर्जी वाढत चाललेली आहे त्याच्या मागचं कारण आहे. ॲलर्जी वाढण्यामागचं कारण काय? प्रदूषण, क्लायमेटमध्ये होणारे चेंजेस. जर आपण हे जर प्रोडक्ट आपण चालू केलं तर ॲलर्जीपासून आपल्याला आराम मिळण्यासाठी मदत होईल. ओके, याच्यानंतर अजून एक प्रोडक्ट तुम्ही रिकमेंड करू शकता. जसे की प्रत्येक प्रोडक्ट आपण करू शकतो, पण आता काही तुम्ही थोडे जे प्रोडक्ट आहेत जे बोलता बोलता लोकांना प्रेझेंट करू शकता. ओके, त्याच्यामध्ये अजून एक आहे मुंडेलिंग क्रीम. जसं की आपण घरामध्ये भाजलं कापड हे होतच असतं कापणं वगैरे, तर त्याच्यासाठी आपण हे ठेवू शकतो. प्रत्येक महिलेला आपण घरामध्ये आपण देऊ शकतो. हे तुझ्याकडे ठेव, ही खूप तुला फायदेशीर ठरेल, बरोबर ना. आता याच्यामध्ये अजून काय काम करते? भाजलं कापड तर आहेच, पण याचबरोबर जर घरामध्ये डायबिटिक पेशंट असेल तर त्यासाठी पण चांगले प्रोडक्ट आहे. कारण काय? कारण आज प्रत्येकाच्या घरात डायबिटिक पेशंट आहे. एक घर सोडलं तर एक घरामध्ये तुम्हाला डायबिटिक पेशंट आहे. याच्या मागचं कारणच ते आहे की आजचं खानपान, बरोबर आहे की नाही? ओके, तर ते आपण एक रिकमेंड करू शकतो. आणि याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणतो, आज अटॅकचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. आज आपल्याला भेटायची गॅरंटी नाही, बरोबर की नाही? तर आपल्याकडं असे प्रोडक्ट आहे जे प्रोडक्ट आपण जर लोकांना रिकमेंड करतो तर त्याचं हृदय मजबूत ठेवण्यासाठी मदत करू शकतो. आता हे प्रोडक्ट करतं काय? सर्वात महत्त्व म्हणजे आपली बॉडी सेल्सनं बनले, तसंच हृदयही सेल्सनं बनले, बरोबर ना. त्या सेल्सला मजबूत ठेवण्याचं काम करतो. आणि याचबरोबर काय होतं? ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे काय होतं? कुठेही ब्लॉकेज बनते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बॉडीतले सेल्स मजबूत झाले, आपलं हृदय मजबूत झालं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढलं. ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे काय होतं? अटॅकचं प्रमाण कमी होतं, मोस्टली कमी होतं. आता हे प्रोडक्ट याच्यामध्ये काय वापरले? संस्कारी मेथी आणि अर्जुना ही जडीबुटी वापरली, जी आपल्या हृदयावर डायरेक्ट काम. म्हणजे ज्याचं वय 30 आहे त्या प्रत्येक व्यक्तीनं जर 3 महिन्याचा कोर्स केला तर येणाऱ्या वर्षभरामध्ये त्याला अटॅकचा त्रास जाणवणार नाही. कारण काय? कारण त्याचे ब्लॉकेज बंद आहे, ते ब्लॉकेज बंद आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे थाय हेल्थ. आज महिलांना भरपूर थायरॉइड आहे. एखादी महिला तुम्ही गाडी आपलं पण बघू शकता, बारीक महिला, त्याला तुम्ही विचारू शकता बघा थायरॉइडचा त्रास आहे का, बरोबर. मी तुला त्या दिवशी त्यावेळी बघितलं होतं 1-2 महिन्यापूर्वी, त्यावेळी तू बारीक होती, आता वाढत चाललेली आहे किंवा जाडी होते. हे पण तुम्ही त्याच्याकडनं काढू शकतो. हे काढू शकता आपण, हे तुम्ही बोलता बोलता काढू शकता. तुझं थायरॉइडला चेक करून बघ ना, तुला थायरॉइडचा त्रास आहे, अशा पद्धतीने तुम्ही जरा लोकांना बोलू शकता नाही, ठीक आहे. आणि याच पद्धतीने लोकांना थायरॉइड प्रोडक्ट देऊन त्यांचा थायरॉइड नॉर्मल करण्यासाठी मदत करू शकतो. ओके, त्याच्यानंतर अजून एक आपल्याला प्रोडक्ट आपण रिकमेंड करू शकतो जे आपण चालता करता बोलू शकतो लोकांना, तो आहे लिव्हरचा. लिव्हर हे कारण आज आपण जे जेवण करतोय ते पूर्णपणे केमिकल आहे, त्यामुळे ऍसिडिटी वाढणं आणि टायमावर नसतं जेवण, त्यामुळे ऍसिडिटी वाढणं हा प्रॉब्लेम प्रत्येक घरात प्रत्येकाला जाणवतो.
प्रत्येकाला जाणवते, बरोबर आहे. तर आपल्याला हा लिव्ह लोकांना रिकमेंड करू शकतो. आता जसं की आपण बोलतो ना लोकांना, आता आपण ज्यावेळी तुम्ही एकत्र महिला वगैरे बसतात त्यावेळी हा विषय चालतोच. तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास खूप होतो, पण ऍसिडिटी वाढली, दुपारी जेवली होते पण आता मला जेवायची इच्छाच नाही. तर आपण लोकांना त्याला आपण सांगू शकतो माझ्याकडे असं एक प्रोडक्ट आहे जी लिव्ह वगैरे नावाचं, त्याच्या माध्यमातून तिची ऍसिडिटी कमी होण्यासाठी मदत होते. याचबरोबर ज्याला वारंवार कावीळ होते, जॉइंटिस, ते जॉइंटिस बरं करण्यासाठी त्याला मदत करू शकतो. म्हणजे एका प्रोडक्टचे किती फायदे आहेत, अनेक फायदे आहेत. ओके, याच्यानंतर अजून एक प्रोडक्ट आपण रिकमेंड करू शकतो महिलांना, किंवा आपण ग्रुपमध्ये बोलू शकतो आपण, वाय डेली डिटॉक्स टॉक्सिन. तर आज आपण फाईव्ह स्ट्रेस मध्ये आपल्याला बोलूया. आज प्रत्येक व्यक्ती हा स्ट्रेसमध्ये जगतो. कुणाला कशाला काय, प्रत्येकाला वेगवेगळं टेन्शन आहे, स्ट्रेस वाढत चाललेला आहे. त्या स्ट्रेसमुळे काय होणं, मग चिडचिडापण होणं, झोप न येणं. ठीक आहे, आपण जर का चांगलं सांगत असेल तर रागराग करणं, ह्या गोष्टी आपल्याकडे प्रत्येक परिवारामध्ये घडत असतात. ओके, तर आपण आपल्या परिवाराला जर आपण हाय स्ट्रेस ही जर कॅप्सूल रिकमेंड केली तर ह्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे सोल्युशन आहे आपल्याला ही फाय स्ट्रेस, बरोबर. कारण आज जसे तुम्ही मुलांना वगैरे सांभाळता, लहान मुलं वगैरे असतात, त्याच्यामुळे स्ट्रेस वाढतो, धावपळ करणं, धावपळ हे वगैरे, ऐकणं न ऐकणं, त्यासाठी आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे थोडंसं आपण बोलू शकतो की तो आहे डेली डिटॉक्स टॉक्सिन मध्ये. ओके, म्हणजे आपण बोलू शकतो की आज आपण शरीरामध्ये ऑइली पदार्थही खातोय. ओके, याचबरोबर आपण जे मिळेल ते खायच्या पाठीमागे लागलो, पण याच्यामध्ये सगळं बॉडीतून बाहेर थोडा होतोय, लघवीच्या वाटे म्हणा, टॉयलेटच्या वाटे, पण एक असा फळ आहे जो आतमध्ये थांबून होतो, जो बाहेर मिळतो आपल्या बॉडीमध्ये, ते आहे ऑइल. कारण आपण पूर्ण धूळ स्वच्छ होण्यासाठी आपण आंघोळी वगैरे करतो, त्यामुळे आपलं पूर्ण शरीर स्वच्छ आहे, पण बॉडीमध्ये जे टॉक्सिन जमा होतो ते आपण वॉश तर करू शकत नाही, कुठलं केमिकल करून तर करू शकत नाही ना, काय ना की नाही. तर आपल्याकडे ही जी डेली डिटॉक्स नावाची जी कॅप्सूल आहे, याच्यानं आपण पूर्ण आतून आपल्या बॉडीला क्लीन करण्याचं काम करू शकतो. ओके, म्हणजे आतून आपली बॉडी फिट होण्यासाठी अजून चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. ओके, हे एक आपण लेडीजला समजावू शकतो डेली डिटॉक्सच्या माध्यमातून काय होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर आपण एक अजून प्रोडक्ट घेऊ शकतो बिलो 37. आज प्रत्येकाच्या घरामध्ये क्रोसिन म्हणा, डोलो डबा भरलेला असतात प्रत्येकाची, इमर्जन्सी गोळ्या आहेत ना त्या, पण त्याचा कुठे ना कुठे आपल्या बॉडीवरती साईड इफेक्ट होतो. आपल्याकडे एक आयुर्वेदिक प्रोडक्ट अशी आहे तिचं नाव आहे बिलो 37. ओके, जसं की आता लहान मुलं ज्यावेळी असतात त्यावेळी उघडून काढण्याकडे पाडली जडीबुटी पाडली जायची, भरपूर जडीबुटी त्याच्यामध्ये असायची, लहानपणी आपल्या सगळ्याला पाडली गेली. ओके, त्याच्यामध्ये कडू चिरायता ही एक जडीबुटी आहे, बरोबर, ज्याच्या माध्यमातून आपला टेम्परेचर लेवलला ठेवण्याचं काम करतो. ओके, ते ह्याच्यामध्ये वापरलं कडू चिरायता. ओके, म्हणजे 37 आपलं जे टेम्परेचर आहे बॉडीचं ते 37 लेवलला आणण्याचं काम करतो. ओके, आता याचा डोस कसा घ्यायचा आपल्याला, तर मिनिमम जर आपल्याला ताप वगैरे आला किंवा डेंग्यू मलेरियाचा कुठलाही ताप असेल तर कंटिन्यू 5 दिवस आपल्या 3 दिवस तुम्हाला 3 टाइम डोस घ्यायचं, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि 2 दिवस सकाळ संध्याकाळ असे घ्यायचे, असे टोटल 5 दिवस डोस घ्यायचे. आणि याच्याने जर फरक नाही पडला तर मग तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकतो. हे तुम्ही एक आपले जीवन प्रोडक्ट आहे जे आपण लोकांना रिकमेंड करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे अजून एक आपण लेडीजसाठी करू शकतो जो आहे सायक्लोवा. आज प्रेग्नेन्सीचा भरपूर लोक लेडीजचा प्रॉब्लेम चालतो. हा का प्रॉब्लेम होतो, लेडीजची सायकल टायमावर नसल्यामुळे. लेडीजची सायकल टायमावर नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आज चालू होतो, बरोबर की नाही. तर आज महिलांची सायकल टायमावर न आल्यामुळं महिलांच्या गर्भाशय पिशवीमध्ये गाठी निर्माण होते. गाठी निर्माण झाल्यामुळे पुढे मुलं होण्यासाठी त्रास आहे. तर हे प्रोडक्ट काय करतं, त्याला बोलतात PCOD आणि PCOS.
हा जो लेडीजचा आजार आहे तो आजार बंद करण्यासाठी, बरं करण्यासाठी लेडीजला मदत होते. ओके, आता ही जेवढी मी प्रोडक्ट सांगितले ते आता एका एका येऊन तुम्ही प्रेझेंट करायचे आहे, प्रत्येकाला करायचे. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रोडक्टवरती जाऊ. ओके, आणि प्रत्येकाला करायचं आहे आपल्याला, कारण आज आपल्याला हा शिकायचा आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची ऍक्टिव्हिटी पण टाकू शकता, काय प्रॉब्लेम नाही, कारण आपण एक्स्ट्रा पण करू शकतो. ठीक आहे, तर पहिला पण येणार आहे फर्स्ट मॅन. व्हेरी गुड. चला